आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि जे ट्रायम्फ ओनर आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे, कारण की जे GPS माउंट आपण बनवलेलं आहे ते आजपर्यंत कुठे आणि कुठल्याच यूट्यूब चॅनलवरती नाही. आणि फर्स्ट टाईम इंडियामध्ये हे GPS माउंट बनताना खूप स्टडी आहे. बघत असत 2 माउंटिंगवरती इथे बोल्ड केलं आहे आणि इथे केलं आहे. आणि तुम्हाला ही कुठेच पाहायला भेटणार नाही, फक्त आणि फक्त स्पेशली पहिल्यांदा आपल्या बाईकसाठी बनवली गेलेली आहे. व्हिडिओचा टायटल तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. आणि 2025चा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि आपण आपल्या बाईकची जी ॲक्सेसरीज आहे जसं GPS माउंट आहे, वायझर आहे, ते कलेक्ट करण्यासाठी चालू आहे. कलेक्ट म्हणता येत नाही, ऑलरेडी फिट झालेलं आहे बाईकवरती. फक्त बाईक घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत. जवळच आहे इथून बघत असत 5 मिनटाचं रस्ता आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि जे ट्रायम्फ ओनर आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे, कारण की जे GPS माउंट आपण बनवलेलं आहे ते आजपर्यंत कुठे आणि कुठल्याच यूट्यूब चॅनलवरती नाही. आणि फर्स्ट टाईम इंडियामध्ये हे GPS माउंट बनताना वायझरसुद्धा असे खूप सारे वायझर आहेत, पण ते एवढे चांगले नाहीत. आणि हा जो वायझर आहे 1 नंबर आपण कस्टमाइज करून घेतलेला आहे. तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल, पण तोपर्यंत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला शिका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं नसेल करून घ्या. चला मग 2 मिनटाचा रस्ता आणि 2 मिनटं म्हणतात नाही इथेच आहे. आणि बोलता बोलता आपण आलेलो सह्याद्री कस्टममध्ये बघत असेल. आणि आपली बाईकसुद्धा ठेवली तुम्हाला आवडतो. ही तशी आपली बाईक आहे. आणि हे सह्याद्री कस्टमचे ओनर आहेत. आय थिंक तुम्ही सेकंड व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपल्या एक्सपोलचा जो आपण हँडगार्ड लावला होता इथेच लावलं होतं. आणि आजही जे काम आपण करण्यासाठी आलं ते कोणीच केलं नाही. ते फर्स्ट टाईम आपल्या व्हिडिओमध्ये होतं आणि यांनीसुद्धा फर्स्ट टाईम केलेलं आहे आणि खूप छान काम केलं बघत असाल तुम्ही. असं दाखवण्यापेक्षा तुम्हाला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये दाखवतो, नक्की बघा. आवडतं लाईक करा आणि सलाम. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल, आवडतं तर लाईक करा. खरंच खूप छान प्रोडक्ट बनवलं आहे सह्याद्री कस्टमरने आणि त्याचे ओनर आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलूयात. त्यात बघत असाल तुम्हाला खूप स्टडी आहे. बघत असाल 2 माउंटिंगवरती इथे बोल्ड केलं आहे आणि इथे केलं आहे आणि खूप स्टडी आहे बघत असाल तुम्ही. आता याच्यावर मी मोबाईल माउंट लावला नाही, इथे आहे आपल्याकडे सॅम्पल, पण मी एक ऑर्डर केला आहे. तो काय माहीत कधी येईल, जॉब पण येईल. मी नक्की इथे फिट करेन, पण एक ॲज अ सॅम्पलसाठी माझा विचार आला इथे लावायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ते कसं दिसतं, व्ह्यू कसा दिसतो. आणि असा व्ह्यू तो तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जी कंपनीची विंडशील्ड जी येते तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल किंवा वायझर त्याला म्हणतात, ती इथपर्यंतच येते, एवढीशीच असते, तर दिसायला एवढी छान दिसत नाही. आता तुम्ही ही विंडशील्ड बघत असाल, ही पण खूप छान आहे. आणि तुम्हाला ही कुठेच पाहायला भेटणार नाही, फक्त आणि फक्त स्पेशली पहिल्यांदा आपल्या बाईकसाठी बनवली गेलेली आहे. जस्ट तुम्हाला मी GPS माउंट दाखवला, तो कसा दिसतो तुम्हाला दाखवतो. जसं तर आपल्या बाईकवर तुम्ही पाहिलं असेल, इकडे बघत असाल समोर, आणि त्याचं एक सॅम्पल सरांनी बनवलं आहे, हे बघत असाल. हे असं काहीतरी आहे आणि ह्याला एक इथे असं रॉड फिट होतं. इथे हा रॉड बघत असाल तुम्ही, इथे हे असा माउंट होतं. इथे 2 बोल्ड आहेत, इथे एक बोल्ड आहे आणि इथे एक बोल्ड आहे. आणि ह्याच्याबद्दल अजून काय डिटेल तुम्हाला सर सांगतील. सो हाय गाईस, वेलकम टू सह्याद्री कस्टम वर्क्स. माझं नाव निखिल आहे
आणि गणेश सरांनी आपली एक्सपल्स नंतर ट्रायम्फवरती अपग्रेड केलेलं आहे. हां ट्रायम्फसाठी यांनी बनवलं आहे GPS माउंट आणि विंडस्क्रीन आपल्याकडे ट्रायम्फची ऑलरेडी एक डिझाईन होती, बट नाव वी हॅव अपडेटेड द डिझाईन टू लुक इट मच बेटर अँड मच मोर लार्जर. अँड इवन GPS माउंट जे मार्केटमध्ये अवेलेबल नाही, विच इज सिटिंग ऑन टॉप ऑफ द मीटर. हां सो नाव वी हॅव समथिंग विच विल सिट ऑन टॉप ऑफ मीटरच्या वरती असल्यामुळे तुम्हाला मोबाईलचं माउंटिंग इझी पडेल, व्ह्यू पण बेटर भेटेल आणि विंडस्क्रीनला तो मोबाईल कवर पण करेल, शील्ड पण करेल. तो मोबाईल विल बी डस्ट प्रूफ टू सम एक्सटेंट ॲज वेल ॲज वेदर प्रूफ. सो एक कवरेज भेटून जातं इन्स्टेड ऑफ माउंटिंग ऑन द हँडल बार. आणि डिस्ट्रॅक्शन पण नाही होत की मोबाईल समोर बघितला विंडशील्डच्या तर तुम्हाला रोडवर डिस्ट्रॅक्शन कमी होणार, इन्स्टेड ऑफ पिपिंग डाऊन ऑन द हँडल बार अँड गेटिंग डिस्ट्रॅक्टेड ऑन द रोड वाईल रायडिंग. सो लेट्स चेक इट आउट हाऊ द माउंट इज मेड. सो हा आहे GPS माउंट जे आम्ही बनवलं ट्रॅमसाठी. ह्याला माउंट होतो सस्पेन्शनवरती, फोक्सवरती. ह्याच्यात आम्ही वापरला आहे 2 mm थिकनेसचा पाईप. त्या पाईपला रिजिडिटी देण्यासाठी इनफ आहे 2 mm. आणि हे सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे आणि फोकमध्ये माउंटेड आहे. दिस इज 5 mm ची प्लेट आहे ज्याच्यावरती तो बेंड पण नाही होणार. यू कॅन सी नथिंग इज बेंडिंग बट द बाईक इज शेकिंग. आणि ॲल्युमिनियमचा रॉड आहे ज्याच्यावरती टेक्स्चर पॅटर्न आहे. त्या टेक्स्चर पॅटर्नमुळे ह्याच्यावरती मोबाईलचा तुमचा माउंट स्लिप पण नाही होणार आणि लाईट वेट राहणार सगळा सेटअप ॲल्युमिनियममुळे. आणि इकडे मस्त एक प्लेट बनवली आहे हा माउंट ज्याच्यावरती SCWची ब्रँडिंग आहे, सह्याद्री कस्टम वर्क्सची ब्रँडिंग आहे. सो लुक्समध्ये पण छान, फंक्शनॅलिटीमध्ये पण छान आणि राईड केल्यावर तुम्हाला नो व्हायब्रेशन अँड इझी सेटअप भेटणार हे सगळं लावतात. आणि जे मार्केटमध्ये GPS माउंट होतं तुम्हाला दाखवतो इथे फिट होतं. त्याच्यामुळे इश्यू काय होतो, तुमचं सारखं असं खाली बघावं लागतं आणि इनकेस समजा पुढून जर काय बाईक्स वगैरे आली, कार आली तर ॲक्सिडेंट होण्याचा चान्सेस जास्त असतो. म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली की प्लीज सर मला फ्रंटवाला GPS माउंट बनवून द्या, कारण की माझ्या एक्सप्रेसला पण होता आणि तो खूप बेटर व्ह्यू मला देत होता आणि कदाचित तुम्हाला हा GPS माउंट आवडेल. आणि याची प्राईस किती सरच सांगतील. सो GPS माउंट ओनली इफ यू वॉन्ट टू बाय यू कॅन बाय इट ॲट 1800. 1800 रुपयाला GPS माउंट आहे. त्यामुळे तुम्हाला पाईप कन्स्ट्रक्शन वर्क, पावडर कोटेड, एव्हरीथिंग इज फिनिश्ड, रस्ट प्रूफ राहणार आणि ॲल्युमिनियमचा रॉड आहे जो ड्युरेबिलिटी आणि लाईट वेट देतो. GPS माउंटबद्दल सर आपल्याला माहिती देतात, कारण की खूप काही असे जे GPS माउंट आपल्या हँडल बारला लागलेले असतात त्याबद्दल काही ते माहिती सांगतात, त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया. सो ॲज पर माय एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज पर रायडर्स दॅट आय हॅव रिडन विथ, त्यांचा पण एक्सपिरियन्स आहे की एक मॅन्युफॅक्चरर जेव्हा बाईक बनवतो तो ही मेक्स इट व्हेरी बॅलेन्स्ड की लेफ्टमध्ये आणि राईटमध्ये इक्वल बॅलेन्स असणार, सिमेट्री असणार आणि गाडी रोडवरती सरळ चालणार, ऑफसेट नाही चालणार. बट वॉट हॅपन्स इज वेन वी ॲड ॲक्सेसरीज, सम ऑफ द ॲक्सेसरीज ते तुमच्या बॅलेन्सला ऑफसेट करू शकतात. ते लेफ्टवरती किंवा राईटवरती जास्त वजन असू शकतात, बॅलेन्स नाही होत. इट कॅन बी बिकॉज ऑफ एसिमेट्रिक डिझाईन, इट कॅन ऑल्सो बी बिकॉज की तुमच्याकडे अवेलेबिलिटी स्पेस नाही त्या प्रोडक्टला लावायला. जसं की आता आपण हँडलबारवरती मोबाईल माउंट लावला आहे, हा मोबाईल माउंट या हँडलवरती वन साईडला आहे, ह्याला काउंटर बॅलन्स करायला दुसऱ्या साईडला काही नाही. सो इकडे जेव्हा तुम्ही मोबाईल लावतात 200 ग्राम किंवा 250-300 ग्राम्सचा मोबाईल प्लस दी होल्डर, सो ओव्हरऑल तुमचा 400 ग्राम्सचा वेट ॲड होतो एक हँडलबारच्या साईडला. तो काउंटर ॲडजस्ट करायसाठी तुमच्याकडे उपाय काय नाही. सो इट्स बेटर टू माउंट इदर सेंट्रली और टू माउंट ऑन द मोटरसायकल वेअर इट इज बॅलेन्स्ड आउट इन अ व्हेरी सेंट्रलाइज्ड पोझिशन. त्यासाठी आपण GPS माउंटचा कन्सेप्ट बनवला आहे फॉर ऑल द बाईक्स वेअर एव्हरीथिंग बॅलेन्सेस आउट इन द सेंटर ॲज वेल एज इझी टू रीड. आणि विंडस्क्रीन आणि मोबाईल दोघा एक दुसऱ्याबरोबर काम बरोबर करतात. त्याला कव्हरेज पण देतो. विंडस्क्रीन तुमच्या मोबाईलला डस्ट फ्री राहून देतो, वॉटर फ्री राहून देतो आणि विजिबिलिटीमध्ये तुम्हाला नो डिस्ट्रॅक्शनमध्ये राईड करायला इझी पडतं. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हायब्रेशन फ्री आणि बॅलेन्स्ड ओव्हरऑल रायडिंग एक्सपिरियन्स भेटतो इन्स्टेड ऑफ अन ऑफसेट डिझाईन. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे ट्राय ओनर सगळ्यांना त्यांचं प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं असेल. कारण की बघा मी सुद्धा इथे मोबाईल माउंट लावला आहे आणि सारखं असं खालीवर बघायला लागायचं, पण आत्ता माझी पोझिशन फक्त अशी असणार आहे. चला आता निघा. सर थँक्यू सर, खूप छान बनवलं. टेन्शन आहे.
ते तुमच्या प्रोडक्टला हे काय बोलतात ऑब्जेक्शनच नाही, कारण की माझा एका हँडगार्ड लावून घ्या. हे घ्या सर्व. एक तुटला हे पण तुटून जाईल आणि हे तुटलं तर क्लच पकडायला होतं. ॲटलिस्ट बॅक ब्रेक तर वापरू शकतो. विदाऊट क्लच गाडी चालवायला नाही घेतो, लावून घेतो. हे थोडं थोडं घेऊया चला. व्हाईट हँडगार्ड आहे ना माझ्याकडे बाईकवरती, सूट पण तो आहे का? एक दिवस येतो आपण. चला सर, थँक्यू. हो ये. आता तुम्हाला सांगतो, इथं जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं, हे असं का? हां ओके. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर कसं यायचं, जर तुम्ही ठाण्यावर येत असाल तर विटावाच्या पुढे असं आलात तर इथे पेट्रोल पंप आहे या साईडला. हा रस्ता पेट्रोल पंपचाच आहे आणि ही बिल्डिंग आहे आणि ग्रीन वर्ल्ड आहे मागे कोण आहे बघा, ही ग्रीन वर्ल्ड बिल्डिंग आहे. आणि याच्या एकदम समोर असं तिथं आलात तर तुम्हाला बघा ते वायझर बरोबर लिहिलं असं ना, सह्याद्रीसुद्धा लिहिलेलं आहे. असं काय लोकेशन आहे. किंवा तुम्ही नवी मुंबई किंवा ऐरोली साईडून आलात तर 2 रस्ते आहेत, एक इथून आहे आणि हा मेन हायवे ठाणे बेलापूर रोड, तर तुम्ही इथे येऊन करू शकता. आणि चला आता आपण निघूया. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मी आता घरी जाऊन पाहायला तर मला कळेल. आणि खूप वेळ कमी आहे, लवकरच आपली एक राईड होणार आहे. त्याच्या आधी मला काही छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज लावायच्यात आणि त्याच हळूहळू मी लावतो आहे. तर बघूया आता, तर घरी गेल्यावरच बघूया जे काय होतं ते. हो खूप कंटाळा आला, थोडासा घरी जाऊन आराम करतो. खरंच खूप बरं वाटलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये आहे. खरंच खूप छान असा व्ह्यू दिसतो आहे आणि इथून आपण आता गाडी पार्क करूया. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठेतरी. चला.